आपण पाहताय महादूत न्यूज, सत्यासाठी सज्ज, अन्यायाविरुद्ध जागृत। राज्यातील काही भागांमध्ये ढगफुटी व अतिवृष्टीमुळे शेतकरी व नागरिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। मंत्री लोकप्रतिनिधी त्या भागाचा दौरा करत आहेत। शेतकरी व नागरिकांना आश्वासन देत आहेत, परंतु शेतकऱ्यांना व नागरिकांना मदत काय देणार याचा आकडा अजून कोणी जाहीर करत नाहीये। नुकसानग्रस्त नागरिक व शेतकरी भरीव मदतीची आस लावून सरकारकडे पाहत आहेत। राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टी व ढगफुटी सदृश पाऊस पडत असल्याने नदी नाल्यांना महापूर येत आहे आणि नदी नाल्याचं पाणी हे शेतात घुसल्यानंतर त्या शेतातील पिकं देखील वाहून गेलेले आहे। गावामध्ये गावाला पाण्याने वेठी दिल्याने पाणी घरात गेलेलं आहे आणि त्या घरातील संसार देखील उद्ध्वस्त झालेलं आपण पाहत आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये देखील काही तालुक्यात अतिवृष्टी झाली आणि त्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं व नागरिकांच्या मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे। लोकप्रतिनिधी मंत्री त्या भागात दौरा करतायत, पाणी दौरा करतायत, नागरिकांना आश्वासन देत आहेत। आज जळगाव धुळे इथे जात असताना जळगाव विमानतळावर मुख्यमंत्री यांनी त्या भागातील जे नुकसानग्रस्त नागरिक आणि शेतकरी यांची भेट घेतली आणि त्यांचे जी दुःख आहे ते जाणून घेतलं। अतिवृष्टी आणि ढगफुटी सदृश पाऊस पडतोय, त्या पावसामुळे नागरिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे। शासन कधी नुकसान भरपाई देईल याकडे संपूर्ण शेतकरी आणि ज्या भागात अतिवृष्टी आणि झालेली त्या भागातील नुकसानग्रस्त शेतकरी असो या नागरिक हे मदतीसाठी आस लावून बसलेले आहे। मुख्यमंत्री येत आहे, आश्वासन देत आहेत, मंत्री येत आहेत, आश्वासन देत आहेत, परंतु त्या शेतकरी आणि त्या नागरिकांना खरं मदत किती दिली जाईल हे देखील आता नागरिकांचे त्यांच्याकडे लक्ष लागून आहे। बऱ्याच भागामध्ये आता परत हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे आणि आज बऱ्याच भागामध्ये अतिवृष्टी झालेली आहे। येणाऱ्या दिवसामध्ये देखील राज्यामध्ये बऱ्याच भागामध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे। म्हणजे दिवसेंदिवस ज्या ढगफुटी आणि अतिवृष्टी जे होत आहे आणि नागरिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होताना दिसत आहे। शासन याला गांभीर्याने घेत आहे की नाही हे देखील विषय इथं महत्त्वाचा आहे, कारण नागरिकांचं बऱ्याच नुकसान झालेलं आहे। घरातलं जे वर्षभराचे जे धान्य आहे ते साठवलेलं ते सुद्धा त्या पाण्यात खराब झालेलं आहे। विद्यार्थ्यांचे जे शालेय दप्तर आहे त्यांचे वाहून गेलेले असे बरेच नुकसान राज्यातील मध्ये काही भागामध्ये नागरिकांचं झालेलं आहे, परंतु शासन हे अजूनही काय मदत देईल हे अजून घोषित करत नाही आहे। विरोधक 50,000 रुपये हेक्टरी देण्याची माग करत आहे, परंतु अजून सरकार कुठलाही आकडा जो आहे तो जाहीर करत नसल्याने जे नुकसानग्रस्त शेतकरी आहे किंवा जे नागरिक आहे त्यांना उभं राहण्यासाठी भरीव मदत दिली गेली पाहिजे अशी अपेक्षा आता ते नागरिक करताना दिसत आहे।